या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती। नमस्कार श्रोतेहो, पीतांबरी अगरबत्ती डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती या कार्यक्रमात मी उदय कश्यप आपलं मनापासून स्वागत करतो। श्रोतेहो, पुन्हा एकदा आपण सारे जमलो आहोत गुणवत्ता आणि अभिनवता या दोन्हीचा उत्तम संयोग असलेल्या पीतांबरी कंपनीनं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या देवभक्ती अगरबत्तीबद्दल विशेष माहिती जाणून घ्यायला। आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पीतांबरीच्या अॅग्रो आणि अगरबत्ती डिव्हिजनचे डेप्युटी जनरल मॅनेजर प्रोडक्शन संजय देशमुख। संजय सर नमस्कार आणि या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार श्रोतेहो, नमस्कार उदय। श्रोतेहो, संजय देशमुख यांनी रसायनशास्त्रात बीएससी केलं असून जनरल लॉ या विषयातही पदवीधर आहेत। ते गेल्या 2.5 वर्षांपासून पीतांबरीच्या शेती विषयक सर्व उत्पादनांच्या प्रोडक्शनचं काम ते पाहत आहेत। संजय सर, मागील काही आठवड्यांपासून आपण आम्हाला जी माहिती करून देतात ती श्रोत्यांना अतिशय उपयुक्त ठरतेय। मला येणाऱ्या प्रचंड फोन कॉलच्या संख्येवरून आम्हाला ते जाणवत आहे। आज आपण श्रोत्यांकडनं जी विविध प्रश्न आलेत त्यातले काही महत्त्वाचे प्रश्न पुन्हा एकदा बघूया आणि त्यांची उत्तरं तुमच्याकडनं मी जाणून घेईन। बरं संजय सर, काही श्रोत्यांनी असं विचारलंय की आमच्याकडे सोनचाफेचे झाडं आहेत, तर तुम्ही त्याची फुलं विकत घेऊ शकता का? हो, आपण नक्कीच घेतो। बरं, फक्त त्यासाठी काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत। अच्छा, त्यातली एक पहिली गोष्ट म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली जवळ साखळोली हे गाव आहे आणि राजापूर जिल्ह्यातील तळवडे हे एक गाव आहे। या दोन्ही ठिकाणी पीतांबरीचे फार्म हाऊस आहेत आणि तेथे लागवड असण्याबरोबरच तिथे अर्क काढण्याची सुविधा आहे। बरं, आता ज्या लोकांना आपली फुलं द्यायची आहेत त्यांचं ठिकाण ह्या साधारणपणे 1 ते 2 तास इतकं अंतरावर असणं आवश्यक आहे। अच्छा, जेणेकरून फुलं काढल्यानंतर योग्य वेळेत त्यावर पुढील प्रक्रिया करणे शक्य होईल। बरं, यातला दुसरा मुद्दा म्हणजे सौंदर्य जातीच्या सोनचाफ्याच्या फुलांच्या अर्कापासून देवभक्ती अगरबत्ती तयार केली जाते। त्यामुळे सौंदर्य जातीची चाफ्याची फुलं असणं आवश्यक आहे। ज्यांच्याकडे अशी झाडं नसतील त्यांना आपण या जातीच्या झाडांची रोपं उपलब्ध करून देऊ शकतो। बरं, पीतांबरी ही आपल्याला सुगंध उपलब्ध करून देण्याबरोबरच तुम्हाला उद्योजक म्हणून प्रस्थापित करण्याकरता ही पीतांबरी ही चांगल्या प्रकारे मदत करत असते। तरी पीतांबरीची देवभक्ती अगरबत्ती ही 22 ग्रॅम, 44 ग्रॅम आणि 100 ग्रॅम अशा 3 प्रमाणात महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे। आपण त्याच्या अधिक माहिती करता पीतांबरीच्या प्रतिनिधीशी नक्की संपर्क साधा। त्यासाठी आमचा क्रमांक आहे 84 51 90 71 11। क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 84 51 90 71 11 आणि आमची वेबसाईट आहे www.pitambari.com। आणखीन एक प्रश्न जो अधिक संख्येने विचारला गेला आहे तो म्हणजे